आता एक पुण्यातनं महत्त्वाची बातमी आहे। पुण्यामधील स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी दत्ता गाडेला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास शिवाजीनगर जिल्हा कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। यानंतर आरोपीचे वकील आणि सरकारी वकील यांचं ऐकल्यानंतर कोर्टानं त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपीनं बसमध्ये तरुणीवर बलात्कार केला, त्यानंतर तो फरार झाला। त्याला पकडण्यासाठी 500 पोलीस, ग्रामस्थ, ड्रोन, डॉग स्क्वॉड असा मोठा फौजफाटा होता। अखेर 70 तासांच्या शोधकार्यानंतर शुक्रवारी शिरूर तालुक्यामधील त्याच्या मूळ गावी गुनाट इथून त्याला ताब्यात घेण्यात आलं। या प्रकरणाच्या संदर्भातील आणखी एक महत्त्वाची घडामोड, पीडित तरुणी स्वतःहून बसमध्ये गेली आणि दोघांच्या सहमतीने संबंध झाला असल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केलाय। तसंच अनेक धक्कादायक गोष्टी दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी कोर्टामध्ये सादर केल्यात। या संदर्भात वकील सुमित पोटे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। आपण पाहूया। आज गाडेच्या वतीनं जे कोर्टामध्ये हजर वकीलपत्र घेऊन गेलेत ते वकील महोदय माझ्यासोबत आहेत। दोघांचं कसं काय आलं वकीलपत्र? त्याच्यामध्ये त्यांचं आधीचे वकीलपत्र त्यांनी पोलिसांनी ज्यावेळेस आरोपी कोर्टामध्ये हजर केला त्यावेळेस थोडासा रश असल्यामुळं आम्ही मागे राहिलो आणि त्यांनी तो वकीलपत्रावरती साईन घेतली। त्यानंतर आम्ही आरोपीची साईन घेतली आणि आमच्या बारचा एकोपा टिकून राहून आम्ही कोर्टाला विनंती केली की दोन्ही वकिलांचं त्या ठिकाणी वकीलपत्र घ्यावं। ओके, आणि कोर्टाने मान्य केलं? हो। तुमचं आणि आरोपीचं बोलणं झालं? आरोपीचं नाव माझं एवढं जास्त बोलणं नाही झालं कारण रश होता कोर्टामध्ये, एवढं काय। आणि फक्त आरोपी एवढंच मला बोललं की मी निर्दोष आहे, मी असं काही केलेलं नाही। पण मग त्याच्या निर्दोषत्वाची गोष्ट काय, म्हणजे आधीपासून ओळखत होता वगैरे हे जे म्हटलं जातं ते? तसं काय मला त्याने एवढं एक्झॅक्ट सांगितलेलं नाही आहे, पण मला असं वाटते की तो ओळखत असावा तिला, कारण जास्त माझं आरोपीसोबत बोलणं झालेलं नाही आहे। बोलणं नाही झालं? तुम्ही आर्ग्युमेंट काय केली कोर्टात? त्या ठिकाणी पोलिसांनी त्या आरोपीचे कपडे आणि मोबाईल आणि त्याचबरोबर त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पोलीस कस्टडी मागितली होती। तर त्या ठिकाणी आम्ही आर्ग्युमेंट केलं की जे आरोपीचे कपडे आणि मोबाईल रिकव्हरी करण्यासाठी 1 दिवस आणि वैद्यकीय चाचणी करण्यासाठी 1 दिवस सफिशियंट आहे, 2 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात यावं असं आमचा आर्ग्युमेंट होतं। कोर्टाने मान्य नाही केलं, कोठडी मिळाली? हो। आणि त्याचबरोबर पोलिसांनी ज्या आरोपीचे आरोपीवरती पहिले जे गुन्हे दाखल आहेत तर ते जे गुन्हे दाखल आहेत तर त्याबद्दल सांगितलं की आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे। पण आरोपीला सराईत गुन्हेगार तेव्हाच म्हणता येईल ज्यावेळेस त्याच्यावरती जे पहिले गुन्हे आहेत त्याचे सिद्ध झाले असतील, तर त्या ठिकाणी त्याला आरोपीला सराईत गुन्हेगार म्हणता येईल। पण एक तरी गुन्हा सिद्ध झाला नाही, ते पूर्णपणे नाही प्रविष्ट। कुठले 6 गुन्हे त्याच्या विरोधात? त्याच्यावरती 392चे 4 गुन्हे आहेत। 392 म्हणजे आणि सोनसाखळी वडणं आणि त्याचबरोबर एक छेडछाड 354 आहे। 354 पण आहे, राईट। पण हा हॅबिच्युअल क्रिमिनल आहे हे तर पोलिसांनी रेकॉर्डवर आणलंय ना? नाही, हॅबिच्युअल जो आहे त्याला सराईत केव्हा म्हणता येईल ज्यावेळेस त्याला त्या गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली असेल। तो ऑलरेडी तो जामीनवरती बाहेर आहे आणि त्याचे जे बाकीचं ते जे गुन्हे आहेत ते नाही प्रविष्ट आहेत, त्याच्यामध्ये तो कुठं दोषी ठरलेला नाही। पुढे काय होणार होतं वकील साहेब? कशामध्ये? कायद्याच्या दृष्टीनं तुम्ही FIRची कॉपी घेणार? हो। पुढे जामिनासाठी जाणार? जामिनासाठी आम्ही प्रयत्न करू। इट इज व्हेरी अनलाईकली। कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे।